लाईव्ह 24 तास न्यूज, श्वास मराठी माणसांचा। कागल तालुक्यात 2019-20 ते 2023-24 या कालावधीत 2515 या हेडखाली केलेल्या रस्ते, गटर्स व सभागृह बांधकामाची माहिती मागवण्यात आली आहे। या माहितीपोटी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दीपक कुराडे यांनी तब्बल 5,82,000 रुपये भरले आहेत। यातील अनेक कामे बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। महत्वाचे म्हणजे श्री कुराडे हे जिल्हा परिषदेत उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत। तसेच अनेक वर्ष त्यांनी कागल येथे काम केल्याने त्यांनी मागविलेल्या माहितीला विशेष महत्त्व आले आहे। याबाबत माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने टाळाटाळ केल्याने कोल्हापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। यावेळी लाईव्ह 24 तास न्यूजशी बोलताना दीपक कुराडे म्हणाले, मी दीपक आनंदराव कुराडे कोल्हापूरचा रहिवासी असून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे। मी 25-15-12-38 मूलभूत सुविधा योजना अंतर्गत कामांची माहिती मागवली आहे। संदर्भीय कामे कोट्यवधीने मंजूर झाली आहेत। सदर कामामध्ये डुप्लिकेशन होणे अथवा आर्थिक घोटाळा यामध्ये दिसून येतो। सदरची माहिती मी मागवल्यानंतर मला पहिला विस्तृत माहिती आहे म्हणून कळवून माहिती देण्यास टाळाटाळ करायचा प्रयत्न केला, परंतु मी अपीलात गेल्यानंतर एका दिवसात त्यांनी 2,63,241 पाने कळवून पोस्टेजसह 5,82,657 रुपये भरण्याविषयी कळवले। त्यानंतर मी सप्टेंबरमध्ये 15 सप्टेंबरला मी सदरची पैसे चलनाने भरले, परंतु त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ सव्वा महिना 26 गट्टी माहिती पाठवली, साधारण 1,00,000 पृष्ठांची। परंतु ती माहिती तपासल्यानंतर असे निदर्शनास आले की ही माहिती त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मला दिशाभूल करणारी दिलेली आहे। त्यामुळे त्यांनी परत 27 गट्टी जे पाठवले ते मी नाकारले आणि आता त्यांनी त्याचाच उहापोह करून आम्ही माहिती दिलेली आहे, परंतु त्यांनी गट्टे नाकारले। परंतु त्यांनी दिलेली माहिती जर तपासली तर त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली किंवा मी जी माहिती मागणी केलेली आहे त्यामध्ये विपर्यास दिसून येतो किंवा वेगळेपण दिसून येतं। त्यामुळे सदरची माहिती मिळाल्यानंतर जे काही कामातील अनियमितता असेल किंवा आर्थिक घोटाळा असेल तो उघड होण्याची शक्यता आहे। सदरची माहिती 2,63,241 पानाची मला माहिती मिळाल्यानंतर मी उपोषण सोडणार आहे, परंतु सदरची माहिती देण्यासच टाळाटाळ करत असल्यामुळे मला हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।